एंटरटेनमेंट यशस्वी आयुष्याच्या मार्गातील एक सगळ्यात महत्त्वाचा पण तेवढाच दुर्लक्षित भाग म्हणजे एंटरटेनमेंट. पण आजच्या घडीचा विचार करता एंटरटेनमेंट म्हणजे फक्त मौज मजा का, तर नाही. भारतीय संस्कृतीप्रमाणे विचार करायला गेला तर एंटरटेनमेंटचा अर्थ विरंगुळा किंवा आनंद असा होतो. आनंद म्हणजे मनाला ताजे तवाने करण्यासाठी केलेली एखादी गोष्ट. पण आज एंटरटेनमेंटचा अर्थ हा फक्त नेटफ्लिक्स, यूट्यूब, मेटा किंवा फेसबुकवरचे रील्स, प्राईमवरचे व्हिडिओज म्हणजेच एंटरटेनमेंट म्हणून घेतला जातो, जो 100% चुकीचा आहे. तर एंटरटेनमेंटचा खरा अर्थ म्हणजे आनंद. मला सांगा, तुम्हाला तरी आठवत आहे का की शेवटचं तुम्ही खदखदून मनापासून कधी हसलेला? कधी तुम्हाला असं वाटलेलं की वाह मस्त, मी फ्रेश आहे, मला खूप छान वाटतंय, असं वाटतंय का? नेटफ्लिक्सवरचे व्हिडिओ बघितले, प्राईमवरची एखादी सिरीज बघितली की तात्पुरता आनंद मिळतो, तो क्षणभंगूर असतो. पण नंतर असा विचार येतो की अरे, ह्या वेळेत तर आपण दुसरी एखादी गोष्ट करू शकलो असतो, दुसरा काहीतरी करू शकलो असतो, हे महत्वाचं काम राहिलं. म्हणजे तुम्हाला आनंद मिळाला का हो? तर नाही, तो फक्त क्षणभंगूर असा एंटरटेनमेंट होता. आज अनेक लोक पैसा कमवतात, निरनिराळ्या जबाबदाऱ्या पार पडतात, यशांची निरनिराळी शिखरं पार पडतात, पण आनंद खरंच घेतायत का? आपण खूप निरनिराळ्या गोष्टींमधला आनंदच घ्यायचा विसरतो. मोठ्या गोष्टींच्या मागे पळता पळता प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद लपलेला असू शकतो, हे आपण विसरून जातो. पाश्चिमात्य जगताचा विचार करता एंटरटेनमेंटचा अर्थ एस्केपिंग, कन्झम्पशन किंवा शॉपिंग किंवा एखादी रील बघणे, सोशल मीडियावर वेळ घालवणे हा होतो. पण भारतीय संस्कृतीनुसार बघता आनंदाचा अर्थ हा कुटुंबासोबत वेळ घालवणे, मित्रांसोबत गप्पा मारणे, फिरायला जाणे, आवडीचे छंद जोपासणे, वाचन करणे, पोहणे, काहीही असेल, पण त्याच्यातून मिळणारा आनंद आणि त्याच्यातून ताजतवानं होणारं मन म्हणजे आनंद, हे भारतीय संस्कृतीमध्ये आहे. पण आपण पाश्चिमात्य जगताच्या मागे पळतोय ना, त्याच्यामुळं आपण निरनिराळ्या गोष्टींमध्ये बिझी झालोय आणि स्वतःच्याच डोक्याचा ताप पुन्हा वाढवून घेतोय. मग आनंद मिळणार कसा? आज अनेक लोक आनंदाच्या नावाखाली, एंटरटेनमेंटच्या नावाखाली म्हणून रिलॅक्स होतच नाही आहेत, फक्त डिस्ट्रॅक्ट होत आहेत. मनाला विश्रांतीच मिळत नाहीये. मोबाईल स्क्रोल करणं म्हणजे मनाला विश्रांती मिळणं नाही. मी आज तुम्हाला 2 ते 3 अगदी छोटे 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 उपाय सांगतो, ते करून बघा आणि तुम्ही खरंच आनंदी होतात का ते मला कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा. पहिला आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजे रोज मोबाईल शिवाय 15 ते 20 मिनिटं काढा. दुसरा सोपा उपाय म्हणजे मुलांच्या बरोबर मुलं होऊन खेळा, कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवा. तिसरा उपाय म्हणजे तुमचे जे जुने आणि विसरलेले छंद होते ना, खेळणं असेल, व्यायाम असेल, फिरणं असेल, पुस्तक वाचन असेल, काही लिखाण असेल, काव्य वाचन असेल, कविता करणे असेल, काही असेल, तुमचे जुने छंद पुन्हा एकदा जोपासा आणि मग मला सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्यांमुळं आनंद आला का? पैसा तुम्हाला यश देऊ शकतो, समृद्धी देऊ शकतो. ध्यान, मेडिटेशन तुमच्या मनाला शांतता देऊ शकते. व्यायाम तुमच्या मनाला आणि शरीराला ऊर्जा देऊ शकतो. पण आनंद हा खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याला रंग देऊ शकतो. त्यामुळं आजपासून ठरवा, मला माझ्या आयुष्यामध्ये आनंदी व्हायचं आहे, मला खळखळून हसायचं आहे, मला पुन्हा एकदा मुलांसारखं होऊन स्वच्छंद बागडायचं आहे. आणि मग बघा तुमचं आयुष्य किती रंगबिरंगी, किती छान, किती मस्त होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करण्यासाठी म्हणून यशमार्गला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.